नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या रुबी मस्के रेसिपीवर आपल्या सर्वांकरता घेऊन आलेले आज आपण करणार आहोत हराभरा कबाब. हिवाळ्यामध्ये मटार स्वस्त असतो. मार्केटला गेलं ना की सर्वात अगोदर तोच आपल्याला समोर येतो. बघितल्यानंतर घेतल्याशिवाय मोह आवरत नाही आणि आणल्यानंतर रोज रोज भाजी खायची कंटाळाच येतो. कितीतरी ती भाजी आपण खाणार. फ्रेश मटारपासून झटपट अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. अगदी 10 मिनिटातच बनवूया. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे. आज आपण सोप्या पद्धतीने बनवूया हराभरा कबाब. 1 वाटी आपण फ्रेश मटार घेतलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला फ्रेशच मटार घ्यायचे आहे. फ्रोझन मटार अजिबात घेऊ नका. आपण पाणी तापायला ठेवलेले होते आणि ते गरम होण्यासाठी ठेवलेले होते. आता पाणी आपले गरम झालेले आहे आणि त्यामध्ये आपण हे मटार घालूया आणि बघा अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक गॅस करून 5 ते 7 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचे आहे. 5 ते 7 मिनिटं आपले या ठिकाणी झालेले आहे आणि आपण हे गाळणीवर गाळून घेऊया. मटार शिजले का नाही कसे समजायचे? तर सॉफ्ट झाले पाहिजे. हाताने दाबले गेले की दाबले गेले पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण थंड करून एका बाउलमध्ये हे मटार घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने हे जाडे भरडे आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहे. खूप जास्त आपल्याला हे बारीक करायचे नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहे. थोडासा एखाद दुसरा जर अख्खा आला ना मटार कबाबमध्ये की खूप मस्त लागतो. तर बघा अशा पद्धतीने आपण हे ठेचून घेतलेले आहे. तर यामध्ये आता आपण शिजवलेला बटाटा देखील घालूया. बटाटे मी शिजवून घेतलेले, त्याची साल काढून घेतलेली आहे. आणि तुम्हाला आणखी एक सिक्रेट टिप सांगते, की ज्यावेळेला आपण बटाट्याचे कुठलाही पदार्थ करतो, तर ते डायरेक्ट पाण्यात न शिजवता आपण कुकरच्या भांड्यामध्ये ते घेऊन शिजवायचे, जेणेकरून आपले बटाटे हे पाणी धरणार नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण असे हे बटाटे देखील क्रश करून घेऊया. हे संपूर्ण शिजलेले आहे व्यवस्थित, त्यामुळे हे लगेचच क्रश होत आहे, आपण बघू शकता. तर हे संपूर्ण आपण मटार आणि बटाटे हे संपूर्ण एकत्र करून घेऊया. थंडीचा सीझन आहे, तर आपल्याला मार्केटमध्ये बरेचसे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मटार कबाबमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने हे आपण संपूर्ण मिक्स करून घेतलेले. यामध्ये आता आपण घेऊया बारीक चिरून घेतलेला कांदा. यामध्ये घेऊया हिरवी मिरची, आलं, लसूण मी या ठिकाणी कुटून घेतलेला आहे. यामध्ये आपण घालूया हिंग. यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पालक कापून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे अशा पद्धतीने. यामध्ये आता आपण घालूया ओवा. तर हा ओवा आपल्याला हातावर क्रश करून घ्यायचा आहे, जेणेकरून मस्त हराभरा कबाबला छान टेस्ट येते. बघा अशा पद्धतीने. यामध्ये आता आपण हळद घालूया. यामध्ये आता आपण मिरची पावडर घालणार आहोत. तर साधी मिरची आणि बेडगी मिरची मी हे दोन्ही टाकलेले आहे. यामध्ये आपण घेऊया तीळ. तर हे देखील तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. यामध्ये आता आपण घेऊया बेसन पीठ घेऊया. यामध्ये आपण तांदळाचे पीठ घेऊया. यामध्ये आता आपण घेऊया धने जिरे पूड, ही मी जाडी-भरडीच कुटून घेतलेली आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया. हराभरा कबाब करण्यासाठी हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. हे अशा पद्धतीने आपण संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला मार्केटमध्ये बरेचसे व्हेजिटेबल्स असतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. तर बघा आता आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. खूप सोपी आणि झटपट अशी ही होणारी हराभरा कबाबची रेसिपी आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिश्रण बघा किती मस्तपैकी
एकजीव करून घेतलेले आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हाताला तेल लावून हे करायला घेऊया. तुम्ही हाताला तेल किंवा पाणी तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे हराभरा कबाब करून घेणार आहोत. आणि मी हे अशा पद्धतीने हे मीडियम साईजचे करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ठेवू शकता. तर बघा अशा पद्धतीने हराभरा कबाब तर हे तुम्ही नेहमीच केले असेल, पण रुबी मस्की रेसिपीच्या पद्धतीने असे नक्की करून बघा. या ठिकाणी आपले हे तयार करून घेतलेले आहे. तर तयार होईपर्यंत आपण तेल तापवलेले आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे यामध्ये ॲड करूया. तेल आपल्याला गरम झालेले असावे, पण फार जास्त धूर निघेपर्यंत आपल्याला हे गरम करायची नाही. तर आता हे मीडियम गॅसवरच आपण हे अशा पद्धतीने तळून घेत आहोत. जास्त यामध्ये आपल्याला ॲड करायची नाही. जेवढे आपल्या पॅनमध्ये, कढईमध्ये जेवढे होतील तेवढेच. आणि बघा याला डेकोरेट करण्यासाठी आपण यावर काजू देखील लावलेले आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा. एक बाजू आपली फ्राय झालेली आहे, तर आपण दुसऱ्या बाजूने देखील हे उलटवून तळून घेत आहोत. छोटे-छोटे गोळे करूनच आपल्याला हे हातावर असे मस्तपैकी करून घ्यायचे आहे. तर आपण बघू शकता, की हे किती मस्त आपले फ्राय झालेले आहे. किती सुंदर दिसत आहेत हराभरा कबाब. हे दिसायला नाही तर चवीला देखील एकदम अप्रतिम आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपली ही एक बॅच तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण करून घेऊया. कलर पण बघा किती छान आलाय. दोन्हीकडून मस्त क्रिस्पी होतात. एकदा बनवले की हे 3-4 दिवस फ्रिजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. हवे तेव्हा हे आपण फ्राय करून खाऊ शकतो. तुम्ही हे चहासोबत जेवताना किंवा पाहुणे आल्यावर पार्टीसाठी, मुलांना डब्यासाठी, मुलांच्या लहान भुकेसाठी तुम्ही हे बनवू शकता. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपले हे कमी वेळेत होणारा स्वादिष्ट नाश्ता हराभरा कबाब तयार झालेले आहे. बघा मी या ठिकाणी हे आपल्याला तोडून देखील दाखवते. तुम्ही बघू शकता हे अजिबात तेलकट झालेले नाही. बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट असे हे हराभरा कबाब होतात. आणि घरातील काही साहित्यातच हे आपण वापरून बनवलेले आहेत. तर बघा या ठिकाणी आपण बघू शकता कमी वेळेत होणारा स्वादिष्ट नाश्ता हराभरा कबाब तयार झालेले आहेत. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया.